असं म्हटलंय की ईश्वरी भिसे 2020 पासून रुग्णालयात उपचार घेत होत्या, सल्ला घेण्यासाठी येत होत्या। 2023 मध्ये प्रसूतीमधील धोके लक्षात घेत मूल दत्तक घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला। प्रसूतीपूर्वी आई बाळाच्या सुरक्षेसाठी किमान 3 वेळा तपासणी आवश्यक असते। ईश्वरी यांनी तपासणी केली नाही, रुग्णालयाला त्याबद्दल त्यांनी माहिती देखील दिली नाही। 15 मार्चला इंदिरा IVFचे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घायसासांना भेटल्या। अतिशय जोखमीच्या धोकादायक प्रसूतीबाबत घायसासांनी त्यांना माहिती दिली। 28 मार्चला रुग्ण पती आणि डॉक्टर घायसासांना बाह्य रुग्ण विभागात ते भेटले। जोखमीची अवस्था लक्षात घेता देखरेखीसाठी भरतीचा सल्ला देण्यात आला। कमी वजनाची 7 महिन्यांची जुळी मुलं आणि जुना गुंतागुंतीचा आजार या ठिकाणी उद्भवेल असं सांगण्यात आलं। रुग्णाला 2.5 महिने NICUचे उपचार घेण्याचा सल्ला जो आहे तो देण्यात आला। उपचाराचा खर्च 10 ते 20 लाख रुपये येऊ शकतो अशी देखील माहिती देण्यात आली आणि रुग्णाला कल्पना दिली। 28 मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचं काय झालं याची रुग्णालयाला कल्पना नव्हती। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून कुटुंबियांनी तक्रार दिलेली दिसते असं उत्तर जे ते रुग्णालयातील तज्ञ समितीच्या अहवालाने दिलं। मुजुरी करणारे हे रुग्णालय सरकारकडून किती फायदे मिळवतो पाहूया। दीनानाथला राज्य सरकारकडून मिळणारे फायदे पुढील प्रमाणे। 1 रुपया नाममात्र दरानं 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर 9 एकर जागा त्यांना देण्यात आली। पुणे महापालिकेकडून बांधकाम करण्यासाठी अतिरिक्त FSI दीनानाथ रुग्णालयाला देण्यात आला। मिळकत कर आणि पाणीपट्टी